तर भावांना आज आपला पहिला दिवस रिक्षाचा ब्लॉग काढायचा. तर आता निघालोय घरातनं, बघू आज काय भाडं पडतं काय नाही. आपण ओला आणि रॅपिडोवर गाडी चालवतो, रॅपिडोवर. आता त्याच्यावर बघू काय धंदा होतोय काय नाही. आज आपला पहिला दिवस आहे व्हिडिओ शूटिंग करून म्हणजे टाकण्याचा. त्याच्यावर बघू आता कसं काय होतंय काय नाही. तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की आपण कुठल्या राईड मारतो आणि कुठं मारतो. मी राहतो बदलापूरला, तर मग आता CNG नव्हतं सगळ्यात पहिले गाडीत, तर CNG फुल करून घेतला पहिले. CNG बदलापूरचा, बदलापूर ईस्टचा. त्याच्यानंतर CNG फुल केल्यानंतर पहिलं भाडं पडलं अंबरनाथचं. त्यानंतर आपण लोकेशन ऑन करून पोचलो पिकअप पॉईंटला. पिकअप पॉईंटला जाताना बदलापूर ईस्टचा म्हणजे हा भुयारी मार्ग आपल्याला लागतो अंडरग्राऊंड. तो पास केल्यानंतर पिकअप लोकेशनला पोचलो. कस्टमरला घेतलं, OTP वगैरे टाकला आणि त्याच्यानंतर निघालो अंबरनाथच्या लोकेशनला. ती ही लोकेशन होती लोकनगरीची. तर मग निघालो. मग हा सिग्नल होता बदलापूरचा, तर तिथं थोडा वेळ थांबलो जरा. तो सिग्नल एक 20 ते 25 सेकंदाचा होता. त्याच्यानंतर निघालो अंबरनाथला. अंबरनाथला जाताना बऱ्यापैकी पाऊस लागला होता का काय माहिती वातावरणामुळं. त्याच्यानंतर पोचलो अंबरनाथला. तर अंबरनाथला जाताना भरपूर पाऊस असल्यामुळे थोडीफार ट्रॅफिक पण होती आणि कस्टमर जरा वयस्कर असल्यामुळे जरा वेळ पण लागला. तर मग हे त्यांचं बिल झालं. त्याच्यानंतर त्यांना सोडलं आणि तिकडून निघालो, कारण की भाडं काय पडत नव्हतं आणि जे पडत होते ते कल्याणचे वगैरे होते. मग त्याच्यामध्ये एवढं काय रेट पण नव्हता आणि टाईम पण नव्हता. त्याच्यामुळं मग त्या हिशोबात काय मी काय तिकडं गेलो नाही. त्याच्यानंतर निघालो तिकडनं आणि म्हटलं दुसरीकडं बघू काय होते काय नाही, बुकिंग वगैरे पडतायत का नाही. मग अंबरनाथला लोकनगरीवरनं निघून मी कैलास कॉलनी इथं गेलो. पण तिकडनं लगेच भाडं पडलं मला SP वरनंच. ते भाडं घेतलं, ते भाडं होतं DMartचं. भाडं काय जास्त मोठं नव्हतं, 93 रुपयाचं होतं. पण म्हटलं जाऊ दे, थोडं थोडं करूनच लेवल होईल, कारण की पार्ट टाईम आपण रिक्षा चालवतो. त्याच्यामुळे मग ते पण भाडं सोडलं DMartला आणि त्याचे झाले 93 रुपये. मग ते सोडून परत निघालो बदलापूरला, कारण की आपण बदलापूरच्या DMartला आलो होतो. मग तिकडनं निघालो. म्हटलं बघू आता काय, भाडं तर वाजत नव्हतं पण ठीक आहे म्हटलं आता बदलापूरला जाऊन बघू काय होईल काय नाही होईल. त्या हिशोबात मग निघालो बदलापूरला. तर बदलापूरला जाताना पण पाऊस बऱ्यापैकी चालू होता, म्हणजे एवढा काय जोरात नव्हता पण होता. त्याच्यानंतर रस्त्यात एक कस्टमर भेटला, त्याला स्टेशनला सोडलं. त्याच्यानंतर एक भाडं भेटलं, भाडं होतं अंबरनाथचं. मग OTP वगैरे टाकला, कस्टमर घेतले आणि त्यावेळेस पाऊस बऱ्यापैकी परत चालू झाला होता बदलापूरला. तर मग बदलापूरवरनं नवरेनगरची ट्रिप घेतली मी परत. मग आता पोचलो मी अंबरनाथला गेलो. तर तिथेही थोडाफार बऱ्यापैकी पाऊस चालूच होता. आता फॅमिली असल्यामुळे जरा जपून चालवावं लागली, कारण की काय असतं लहान मुलं असल्यावर जबाबदारी असते, कारण की ह्या रस्त्यानं गाडी स्लिप होते बऱ्यापैकी. यांचं भाडं झालं 93 रुपये. मग त्यांना ड्रॉप केलं आणि तिकडनं परत त्याच एरियामध्ये मग निघून बघितलं काय भाडं वगैरे पडत नव्हतं. मग तोपर्यंत भूक पण लागली होती. मग शेवपुरीचा जरा नाश्ता केला, कारण की अंबरनाथला B कॅबिनला चांगली भेटते शेवपुरी. त्याच्यामुळं शेवपुरी खातच होतं का तेवढ्यात परत बदलापूरचं भाडं पडलं. पण ते भाडं होतं बदलापूर वेस्टचं. तर मग OTP वगैरे टाकला, कस्टमरला घेतलं. त्याच्यानंतर कस्टमरची ड्रॉप लोकेशन होती बदलापूर वेस्ट. मग त्यांना घेतलं. जाताना पण बऱ्यापैकी पाऊस वगैरे होता. मग त्यांचा लोकेशन आपण चालू केली. तर लोकेशनवर काही ट्रॅफिक तर दाखवत नव्हतं, पण जाताना म्हटलं परत बदलापूरला आलो. मग त्या बदलापूरला आल्यावर पाऊस तर थांबला होता, पण ठीक आहे बऱ्यापैकी ट्रॅफिक होती. मग बदलापूर आता पोचलो मी कार्मेलच्या इथं. बदलापूर कार्मेलच्या इथं पोचलो. जास्त काही व्हिडिओ काढता नाही आले, कारण पहिला ब्लॉग असल्यामुळं आपल्याला थोडं माहिती नाही किंवा अनुभव नाही. त्याच्यामुळे जसं जमला तसा भावांना सपोर्ट करा. त्याच्यानंतर त्यांना सोडलं, त्यांचे 141 रुपये भेटले आणि त्यांना फीडबॅक देऊन मग तिकडनं परत एक भाडं पडलं मला. पण हे भाडं मिळायसाठी मी 1 तास तिथंच बसलो होतो. मग ते भाडं भेटलं. ते भाडं होतं आपटेवाडीचं, म्हणजे बदलापूर ईस्ट होतं ते भाडं. तर तिकडनं काय जास्त रेट पण नव्हता आणि 1 तास बसल्यामुळं मग काय ऑप्शन नव्हता. मग त्याच्यामुळं ते भाडं घेतलं नाईलाजाने. पण ठीक आहे, आता घरी पण यायचं होतं, कारण की सकाळी जॉबला पण जायचं होतं ॲक्च्युली. तर मग त्याच्यामुळे ते भाडं घेतलं. OTP वगैरे टाकला
त्यांना मग लोकेशन वगैरे चेक केली, कुठली आहे काय सगळं बघितलं. आणि तिकडनं मग ट्रॅफिक वगैरे काही जास्त नव्हती, कारण बदलापूरचं लोकलच भाडं होतं. काय 88 रुपयाचंच भाडं होतं. पण म्हटलं जाऊ द्या, आता घरी जायचं म्हटलं टायमाला जाऊ द्या. ते घेतलं भाडं आणि निघालो. तर जी लोकेशन होती टॉप लोकेशन तिकडं, मग जसं निघालो तसं मग पाऊस पण थांबला आणि अधूनमधून चालूच होता पाऊस. त्यांचे 88 रुपये भेटले आणि मग आलो मी घरी डायरेक्ट तिकड. तर संध्याकाळी 6:30 वाजता रिक्षा काढून एक 10 वाजले असतील. आता मी घरी आलो आहे, जस्ट 10 वाजलेत. मी आता बिल्डिंगमध्ये आलो आहे, रिक्षा लावतो आहे. तर एक 565 रुपये मी कमवले. एक 4 तासामध्ये बऱ्यापैकी भाडं असल्यामुळं माझा धंदा आज बऱ्यापैकी झाला आहे. हा आहे रिक्षाचा शेवटचा लूक. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. जय महाराष्ट्र.